चालू आहे ना। नमस्कार, मी विष्णू बोरे। तर आपण आता सेक्टर 3 कोपरखेरणा चिकनेश्वर गार्डनमध्ये। तर हे गार्डन बघू शकता जवळजवळ तयार झालेलं आहे, पण हे जे नागरिक आहेत इथले रहिवासी आहेत त्यांना प्रतीक्षा आहे की बाबा गार्डन कधी चालू होतं। पण या गार्डनची अवस्था बघितली तर खूप बिकट परिस्थिती आहे। हे बघू शकता आपल्या बाजूला एक मदिराप्रेमी इथं पडलेला आहे। तर इथं कुठं मदिरा पितात, कुठं दारू पितात आपण तुम्हाला दाखवूया, कारण हे सत्य परिस्थिती आहे, हे काही खोटी परिस्थिती नाही। तर चला तुम्हाला दाखवतो कुठे ते दारू पितात। या भरपूर करा केलं चालू। तर हे बघू शकता हे मोठं सुशोभित आणि चांगल्या प्रकारे इथं शेड बनवलेलं आहे, जे सिनियर सिटीजन असतील, मुलं असतील त्यांना आराम करण्यासाठी, कारण इथं रनिंग करण्यासाठी पण वॉकिंगचं ट्रॅक बनवलेले आहेत। तर कोणाला थोडं आराम करायचं असेल तर हे खूप चांगल्या परिस्थितीनं बनवले आहेत। पण इथं बघू शकता हे बघा, हे गांजाचे पाकिट आहेत, हे इथं गांजा बनवला जातो। आणि हे बघू शकता इथे सर्रासपणे गांजा दारू पिली जाते। हे बघू शकता इथं वॉचमॅन नाही। हे बघू शकता हे सत्य परिस्थिती आहे, ही खोटी परिस्थिती नाही आहे। हे बघू शकता हे दारू अजून खूप सारे आहेत, पण आता इथं पूर्ण हे नागरिकांसाठी बसण्यासाठी आहे। हे बघू शकता मागे या मागे या। हे बघू शकता पाठीमागं जाण्यात अजून। हे बघू शकता हे दारू, कारण या बॉटलवरून समजू शकता की इथे किती लोक दारू प्यायला येतात। तर इथे महिला सुरक्षित आहेत का? इथं बाय चान्स काही झालं, आता इथं बघू शकता इथं गेट आहे एक, रात्रीची बेरात्रीची महिला कुणी कामावरून येतं आहे, लेट नाईट येतं आहे, कुठं दुकानात जातं आहे, ये जा करताना जर त्या महिलेला छेडखानी झाली आणि तिला काही गैरप्रकार घडला तिच्यासोबत, तर नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील का? तर हे बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात दारू पितात, कारण हा जे बॉटल आहे तो एक माणूस पिऊ शकत नाही, कारण इथं 4 ते 5 जणांची टीम येते। हे बघू शकता बियर आहेत, गांजाच्या बॉटल आहेत, अजून हे बघू शकता हां काय हां कोरेस, ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते ह्या कोरेसच्या बॉटल आणून इथं नशा करतात। हां इथं गांजा पण आहे। हे बघू शकता खोटी परिस्थिती, हे गांजाच्या बॉटल आहेत आणि इथं व्हाईटनर पिलं जातं, कोरस पिलं जातं, हे दारूच्या बाटल्या। तर माझी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त साहेब असतील किंवा पोलीस प्रशासन असेल, कारण इथं सिक्युरिटी नाही आणि हे गार्डन कित्येक दिवस झाले, 6 महिन्याचा विलंब होऊ नये, इथे या गार्डनचं अजून उद्घाटन झालेलं नाही आणि नागरिकांसाठी यांना खुलं करण्यात आलं नाही। तर हे बघू शकता आता हे पण बघू शकता काही मदिराप्रेमी, कारण हे 10 ते 15 किलोची हे आहे। तर हे जनतेचा पैसा आहे, कारण हे जर चोरी झालं तर कुठल्या अधिकाऱ्याच्या पगारातून हे जात नाही, त्यांना काही पडलेली नाही। आता नुकतीच सुरुवात झाली, तर इथे जर सिक्युरिटी लवकरात इथं तैनात केले नाही तर ह्या जे ग्रिल वगैरे आहेत ते सगळं चोरीला जाण्याची शक्यता आहे। तर परत एकदा नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त साहेब असतील, कोपरखेरणा वार्ड ऑफिसर असतील आणि नवी मुंबई पोलीस असतील, यांना माझी विनंती आहे, या जनतेची विनंती आहे की या गार्डनवरती सिक्युरिटी गार्ड CCTV अजूनही लावण्यात आलेले नाही। तर हे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त साहेब, वार्ड ऑफिसर कोपरखेरणे वार्ड ऑफिसर हे कुठल्या इथं दुर्घटना घडण्याची वाट बघत आहेत का? दुर्घटना घडल्यानंतर या गार्डनचं ओपनिंग होईल, इथं सिक्युरिटी गार्ड तैनात करतील का? हा प्रश्न मोठ्या संख्येने नागरिकांच्या मनात उपस्थित होतो। धन्यवाद।